नाथ महाराजांनी या कृष्णकमला तीर्थावर फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी जलसमाधी घेतली आणि हा उत्सव, ही वारी, ही यात्रा सर्वात मोठी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा आहे. रामकृष्ण हरी. मी योगेश रघुनाथ भाऊ गोसावी पालखीवाले, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 12वा वर्ष. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या समाधी प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मागे दिसणारी ही शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. शांतीब्रह्मनाथ महाराज यांचा आपण जर इतिहास बघितला किंवा शांतीब्रह्मनाथ महाराज यांचं कार्य बघितलं तर फार मोठं कार्य हे शांतीब्रह्मनाथ महाराजांचं या पैठण नगरीमध्ये होऊन गेलेलं आहे. नाथ महाराजांची कर्मभूमी, जन्मभूमी म्हणून ओळखली जाणारी ही प्रतिष्ठान नगरी पैठण नगरी, आणि या पैठण नगरीमध्ये नाथ महाराजांचं अनेक वर्ष वास्तव्य राहिलं आणि याच पैठण नगरीमध्ये नाथ महाराजांनी गोदावरी तीरावर जलसमाधी घेतली आणि या समाधी मंदिराच्या प्रांगणामध्ये आज आपण उभे आहोत. नाथ महाराजांच्या कार्याचा जर आपण विचार केला असला, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. अशा पद्धतीने या वारकरी संप्रदायाच्या या भागवत धर्माच्या मंदिराची स्थापना इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. ज्ञानोबरायांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये यवनी राजवट ही मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि अशा खडतर काळामध्ये नाथ महाराजांनी एकादश स्कंदावर, श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर प्राकृतामध्ये टीका करून खांबाचा आधार या ठिकाणी दिलेला आहे. या एखादी इमारत म्हणल्यानंतर त्यामध्ये पायाही मजबूत असावा लागतो, खांबही मजबूत असावे लागतात आणि त्याचप्रमाणे शिखरही मजबूत असावं लागतं. म्हणजेच प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे. त्या इमारतीमधील खांबाचं कार्य हे नाथ महाराजांनी केलेलं आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या या प्रतिष्ठान नगरीमध्ये नाथ महाराजांचे 2 मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात. एक गावातील नाथ मंदिर आणि एक बाहेरील नाथ मंदिर. गावातील नाथ मंदिर हे नाथ महाराजांचं निवासस्थान, नाथ महाराजांचा वाडा. या वाड्यामध्ये नाथ महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं आणि अनेक चमत्कार, अनेक प्रसंग आपल्याला या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये पाहायला भेटतात. त्यामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीखंड्याच्या रूपामध्ये 12 वर्ष गंगेचं पाणी कावडीने आणून नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये असणाऱ्या रानामध्ये भरलं. त्या रानाची जर आपण विस्तीर्णता पाहिली तर जवळपास 21 फूट खोल हा नाथ महाराजांचा रांजण नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि जवळपास 6x6 असं त्याचं विशाल असं स्वरूप पाहायला भेटतं. आणि हा रांजण रोज भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीखंडाच्या रूपामध्ये भरत होते. आणि त्याचप्रमाणे नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये नित्य संकीर्तनामध्ये देव स्वतः टाळ घेऊन नाथ महाराजांना कीर्तनामध्ये साथ करत होता. त्याचप्रमाणे इतर वेगवेगळ्या स्वरूपाचे कामं याच नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने वेगवेगळे रूप धरून केले. त्यामध्ये गंगेवर जाऊन नाथ महाराजांचे वस्त्र धुणे असतील, त्याचप्रमाणे ज्यावेळेस नाथ महाराज पूजा करत असतील त्यावेळेस गंध उगाळून देण्याचं काम असेल ते देखील भगवान परमात्म्याने केलं. ज्या सहानेवर भगवान परमात्म्याने गंध उगाळलं ती सहान या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये आपल्याला गाभाऱ्यामध्ये पाहायला भेटते. त्याचप्रमाणे नाथ महाराजांच्या वाड्यामधील जे मुख्य देवघर आहे या देवघरामध्ये सर्वात वरती भगवान विजयी पांडुरंगाच्या मूर्तीचं आपल्याला दर्शन घडतं. ही साक्षात्कार्य अशी असणारी मूर्ती कर्नाटकामधल्या एका सावकाराने स्वतःच्या पूजेकरता बनवून घेतलेली रत्नजडित अशी पंचधातूची ही मूर्ती त्यांनी स्वतःच्या पूजेकरता बनवली. प्राणप्रतिष्ठा करणार, परंतु त्याला स्वप्न दृष्टांत झाला आणि स्वप्नामध्ये भगवान त्याला म्हणू लागले की तू मला नाथांकडे घेऊन चल. ती साक्षात मूर्ती नाथ महाराजांना म्हणू लागली की तू मला नाथांकडे घेऊन चल, एकनाथ महाराजांकडे घेऊन चल.
आता त्याला माहित नव्हतं की आता नेमकं एकनाथ महाराज कोण. त्या काळचं विजयनगर साम्राज्य म्हणजेच आजचं असणारं कर्नाटक. आणि मग 2 वेळेस त्यांनी नाथ महाराजांकडे ही मूर्ती नेण्याचं टाळलं. पण तिसऱ्या वेळेस त्याला भगवान म्हणाले की तू जर का मला नाथ महाराजांकडे घेऊन गेला नाहीस तर तुझं इष्ट होणार नाही, तुझ्या कुळाचा नाश होईल. अशा पद्धतीने देव म्हणल्यानंतर शोध घेत घेत तो पैठणला आल्यानंतर नाथ महाराजांसमोर ही मूर्ती ठेवली आणि घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यावेळेस नाथ महाराज म्हणले की तुला साक्षात्कार झालाय, परंतु मला काही जर देवानी प्रचिती दिली, मला काही खून दिली तर मी या मूर्तीचा स्वीकार करेल. त्यावेळेस लोणी खडीसाखर, देवाला अत्यंत प्रिय असणारं लोणी खडीसाखर त्या ठिकाणी नैवेद्याला आलेलं होतं. आणि नाथ महाराजांनी हे लोणी खडीसाखर त्या मूर्तीसमोर केलं आणि साक्षात त्या भगवान विजय पांडुरंगाच्या मूर्तीने ते लोणी खडीसाखर आपल्या हातावर घेऊन ते भक्षण केलं. आणि पांडुरंगाचे दोन्ही हात हे कटेवर आहेत, परंतु ह्या विजय पांडुरंगाचा एक हात हा सरळ असा भगवान परमात्म्याने ठेवला. कारण मी नाथ महाराजांच्या हाताने लोणी खडीसाखर खाल्लं म्हणून साक्ष म्हणून हा हात सरळ ठेवलेला आहे. आणि नाथ महाराज म्हणले की मी रोज रोज तुला काही लोणी खडीसाखर खाऊ घालू शकणार नाही. वास्तविक पाहता नाथ महाराज श्रीमंत आहेत, परंतु रोज नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये अन्न संतर्पण चालू असल्यामुळे नाथ महाराजांवर सुद्धा कर्ज झालं होतं. त्याची देखील मोठी कथा आहे. नाथ महाराज म्हणले की मी तुला रोज रोज लोणी खडीसाखर खाऊ घालू शकणार नाही. त्यावेळेस खाली भगवान परमात्म्याच्या विटेवर अक्षर उमटले, दास जेऊ घाला बाण, मी तुमच्याकडे दास बनून आलो आहे, तुम्ही जेऊ घाला नका घालू, मी याच घरी राहणार. मग त्याचप्रमाणे या मूर्तीच्या डाव्या खांद्यावर घट्टे आहेत की मी तुमच्याकडे 12 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. अशा प्रकारे नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये अनेक वर्ष, नवे 36 वर्ष देवानी सेवा केली. आजही देव भगवान परमात्मा त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये राबतोय. निळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. नाथ महाराजांच्या या वाड्यामधला जो रांजण आहे तो तुकाराम बिजेला त्याची पूजा होते. आणि तुकाराम बिजेला पूजा झाल्यानंतर नदीवरील सर्व त्या ठिकाणी नदीवरून पाणी आणून त्यामध्ये भरलं जातं. आणि ज्याच्या हाताने तो रांजण भरतो त्याची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते. आजही अशी त्या ठिकाणी श्रद्धा आहे की जोपर्यंत भगवान परमात्म्याची कावड येत नाही, जोपर्यंत भगवान परमात्मा कोणाच तरी रूपामध्ये येऊन पाणी टाकत नाही, तोपर्यंत हा रांजण भरत नाही. कितीही पाणी भरलं तरी हा रांजण भरत नाही. आणि मग ज्या वेळेस भगवान परमात्मा एखाद्याच्या रूपामध्ये येऊन ही कावड टाकतो, घागर ओततो, त्यावेळेस मग हा रांजण भरतो. आणि ज्याच्या हाताने हा रांजण भरला जातो त्या वेळेस त्या व्यक्तीचं श्रीखंड्या म्हणून त्या ठिकाणी पूजन केलं जातं. तुकाराम बिजेला या रांजणाची पूजा होऊन नाथ महाराजांच्या षष्टीच्या उत्सवाची सुरुवात होत असते. त्याचप्रमाणे या नाथ महाराजांच्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला एक भगवान दत्तात्रयांचं चित्र पाहायला भेटतं. साधारणपणे वाड्याच्या दारावर किंवा मंदिराच्या दारावर जय विजय काढले जातात, गरुड हनुमान काढले जातात, परंतु नाथ महाराजांच्या या वाड्याच्या दारावर भगवान दत्तात्रयांचं चित्र का असेल तर याच्या मागे मोठी आख्यायिका आहे. ते आख्यायिका या ठिकाणी सांगण्याकरता फार वेळ जाईल. फक्त या ठिकाणी एवढंच सांगायचंय की नाथ महाराजांच्या दारामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय हे चोपदारकी करतायत. की नाथ महाराजांबद्दल निळोबराय म्हणतात, निळा म्हणे देव राबे ज्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. भगवान दत्तात्रयांचे निस्सिम भक्त दासोपंत स्वामी अंबाजोगाईचे त्यांना दत्त उपासनेचा अभिमान झाला होता. साक्षात भगवान दत्तात्रय माझ्यासोबत सोंगट्या खेळतात, सारीपाठ खेळतात, हा अभिमान झाला होता. आणि मग त्यातून नाथ महाराज ज्यावेळेस भेटीला गेले त्यावेळेस नाथ महाराजांना दर्शन न देता भगवान दत्तात्रय गुप्त झाले. आणि नाथ महाराज हे दर्शनाचे अधिकारी नाहीत असं त्या दासोपंत स्वामींना वाटू लागलं. पण ज्यावेळेस पैठणला आल्यानंतर दरवाजामध्ये साक्षात भगवान दत्तात्रय या ठिकाणी त्रिशूळ घेऊन याकरी उभा असे भक्ताद्वारी नाथ महाराजांच्या दारामध्ये उभा राहून चोपदारकी करताना पाहिलं त्यावेळेस त्या दासोपंत स्वामींचा अभिमान गलित झाला.
जर आपण पाहिलं गेलं तर कथा मोठी विस्तृत आहे. आता या ठिकाणी संक्षेपानं आपण या कथेचा भाव पाहिला तर नाथ महाराजांच्या दारात साक्षात भगवान दत्तात्रय हे चोपदारकी करतायत. आणि या वाड्यामध्ये 2 खांब आपल्याला पाहायला भेटतात. एक पुराण खांब आहे आणि एक उद्धव खांब आहे. तर पुराण खांबाला टेकून नाथ महाराज पुराण कथा आदी कीर्तन सांगायचे आणि उद्धव खांबामध्ये भगवान गुप्त झाले अशी आख्यायिका आहे. नाथ महाराजांच्या नित्य पूजेतले सगळे देव या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. असं हे नाथ महाराजांचं गावातलं नाथ मंदिर आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मागे दिसणारी जी आहे ती जलसमाधी आहे. ह्या कृष्ण कमला तीर्थावर नाथ महाराजांनी शके 1521 साली फाल्गुन वद्य षष्टीला जलसमाधी घेतली आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांची ही समाधी आज आपल्याला नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे जर आपण या मंदिरामधले नित्य उपचार पाहिले तर दोन्ही मंदिरामध्ये सकाळी 1:30 वाजता काकडा होतो. काकडा आरती झाल्यानंतर गावातील नाथ मंदिरात पुन्हा 7:30 वाजता एक आरती होते. त्याचप्रमाणे दुपारी नैवेद्य होतो. नैवेद्य झाल्यानंतर सायंकाळी समाधी मंदिरामध्ये भागीरथीची पूजा होते. अशी या ठिकाणी श्रद्धा आहे की रोज गोदावरी माता ही नाथ महाराजांचं चरणक्षालन करण्याकरता नाथांच्या भेटीला ही सूर्यास्त समयी येत असते आणि गोदावरी माता या ठिकाणी नित्य येते आणि ती भागीरथीची सायंपूजा या ठिकाणी संपन्न होते. गावातल्या मंदिरात देखील सायंपूजा संपन्न होते. शेजारती होते आणि त्यानंतर शेजारती झाल्यानंतर त्या ठिकाणी मंदिर बंद केलं जातं. अशी ही नित्य उपचार या ठिकाणी होतात. प्रामुख्याने नाथ महाराजांच्या या वाड्यामध्ये किंवा पैठण नगरीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्री एकनाथ षष्टीचा उत्सव आहे. नाथ महाराजांनी या कृष्णकमला तीर्थावर फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी जलसमाधी घेतली आणि हा उत्सव ही वारी ही यात्रा सर्वात मोठी महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाची यात्रा आहे. पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर सर्वात मोठी यात्रा कोणती असेल तर ती पैठण नगरीची नाथषष्टीची यात्रा आहे. म्हणून नाथषष्टीला महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरून भारतभरातून अनेक नाथ भक्त अनेक वारकरी हे नाथ महाराजांच्या दर्शनाकरता येत असतात. आणि त्याचप्रमाणे नाथ महाराजांच्या या वाड्यामध्ये गोकुळाष्टमीचा हा मोठा उत्सव साजरा केला जातो. गोकुळाष्टमीचा उत्सव हा साक्षात नाथ महाराजांनी स्वतः सुरू केलेला आहे. षष्टीचा उत्सव देखील नाथ महाराजांनी स्वतः चालू केलेला आहे. ते कसं म्हणाल तर आपल्या जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी देखील नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज यांची पुण्यतिथी देखील फाल्गुन वद्य षष्टीला जवळपास 5 पर्व हे नाथ महाराजांच्या जीवनातले या फाल्गुन वद्य षष्टीला घडलेले षष्टी पंचपर्व श्रेणी असं त्याला म्हणलं गेलेलं आहे. म्हणून या सगळ्या पर्वामधील मुख्य पर्व म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि नाथ महाराजांची जलसमाधी. त्याचप्रमाणे बाकीचे पर्व जर आपण पाहिले तर जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म देखील फाल्गुन वद्य षष्टीला, जनार्दन स्वामी महाराजांची आणि नाथ महाराजांची भेट अनुग्रहाचा दिन देखील फाल्गुन वद्य षष्टीचा. त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रयांचं आणि नाथ महाराजांचं दर्शन, नाथ महाराजांची भेट ही देखील फाल्गुन वद्य षष्टीला. अशा प्रकारे हे 5 पर्व नाथ महाराजांच्या जीवनातले या फाल्गुन वद्य षष्टीला घडले. त्यामुळे फार मोठं अनन्यसाधारण महत्व या फाल्गुन वद्य षष्टीला आहे. भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, शांतीब्रह्मनाथ महाराज हे साक्षात महाविष्णूचे अवतार आहेत. संतश्रेष्ठ भानुदास महाराजांच्या वंशामध्ये नाथ महाराजांचा अवतार झालेला आहे. श्रीमद विठ्ठल भक्ती कारण कुळी जो भानुदास स्वय, ज्याचा आत्मज चक्रपाणी स्मरणे तारी जडा निश्चय, झाला सुपुत्र सूर्यमन हे तत्पाद कंजी नमो, त्यापासून जगद्गुरु प्रगटला त्या एकनाथा नमो. अशी ही नाथ महाराजांची वंश परंपरा आहे. नाथ महाराज हे त्या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याचे अवतार आहेत. संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी कर्नाटकाच्या विजयनगर साम्राज्याचा राजा श्री कृष्णदेवराय यांनी भगवान पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकाला नेली होती. ती पुन्हा पंढरीत आणण्याचं कार्य भानुदास महाराजांनी केलं. भानुदास महाराजांचा इतिहास हा विस्तृत आहे.
आपण थोडक्यात जर आपण पाहिलं तर जी कर्नाटकाला नेलेली भगवान पांडुरंगाची मूर्ती होती ती पुन्हा भानुदास महाराजांनी आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावर पुन्हा पंढरीमध्ये आणली, पुनर्स्थापित केली आणि पुनर्स्थापित केल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा भानुदास महाराजांना म्हणू लागले की भानुदासा, तुझा हा उपकार कधीही फिटणार नाही, न फिटे तुझा उपकार, दृष्टीस दाविले पंढरपूर, मी तुझी वंशी अवतार घेईन साचार निश्चित, असा भगवान पांडुरंग परमात्म्याने वर भानुदास महाराजांना दिला आणि त्याप्रमाणे नाथ महाराजांच्या रूपामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा हे अवतरित झालेले आहेत. म्हणून त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांच्या देखील बाबतीत आपण पाहिलं तर अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, लोकले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. म्हणजे ज्ञानोबराय हे देखील साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे. म्हणजे नाथ महाराज आणि ज्ञानोबराय काही वेगळे नाहीत. ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका. म्हणजे संत हे पुन्हा पुन्हा जगावर कल्याण करण्याकरता, जगावर उपकार करण्याकरता, जगाचं कल्याण करण्याकरता पुन्हा पुन्हा अवतरित होत असतात. त्याचप्रमाणे ज्ञानोबराय देखील पुन्हा पुन्हा अवतरित होत आहेत आणि ज्ञानोबराय पुन्हा नाथ महाराजांच्या रूपाने अवतरित झालेले आहेत. ज्ञानोबरायांची एक इच्छा अपूर्ण राहिली होती. तुम्ही म्हणाल ज्ञानोबरायांची कोणती इच्छा अपूर्ण राहिली होती? तर नाथ महाराज ज्ञानोबरायांना आपल्या सद्गुरूची यथार्थ सेवा करण्यासाठी काळ हा सापडला नाही. ज्ञानोबरायचे गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे साक्षात जनार्दन स्वामी महाराजांच्या रूपाने पुन्हा अवतरित झाले. जनार्दन स्वामी महाराज हे भगवान शंकराचा अवतार आहेत आणि त्याप्रमाणे सद्गुरूच्या सेवेमध्ये नाथ महाराजांना आपण जर पाहिलं तर फार मोठा काळ हा सद्गुरूच्या सेवेमध्ये घालवला. नाथ महाराजांची जर सद्गुरु सेवा आपण पाहिली तर सर्वात श्रेष्ठ अशी गुरुसेवा नाथ महाराजांनी केली. नाथ महाराजांनी आपल्या श्रीगुरूची किती सेवा करावी, पडेल ते कार्य श्रीगुरूच्या घरी करावं. ज्या स्थळी आपले श्रीगुरु जनार्दन स्वामी महाराज हे शौचाला जात होते ती शौचाची जागा देखील साफ करण्याचं कार्य करावं. बहिर्भूमी स्थळ शुद्ध करी हस्ते अनन्य भक्ती त्या अनुसरला. अशा प्रकारे सद्गुरूची सेवा करण्याकरताच हा पुन्हा अवतार झाला. त्या ठिकाणी ज्ञानोबराय पुन्हा अवतरित झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचा जर आपण संबंध बघितला तर फार आगळा वेगळा हा संबंध आहे. नाथ महाराजांचा काळ हा जर आपण बघितला तर जवळपास सर्वत्र यवनी राजवट झालेली आहे. अनेक ठिकाणी अनेक शहर उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक मोठे मोठे शहर हे बेचिराग झाले होते आणि त्यामध्ये आळंदीचा परिसर देखील उद्ध्वस्त झालेला होता. घनदाट अरण्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. याबद्दल नाथ महाराज वर्णन करतात. आणि एक चमत्कार, जेव्हा उद्ध्वस्त अलंकापूर तेव्हा रंकासी आदर ज्ञानेश्वरे केला. याप्रमाणे भगवान ज्ञानोबराय हे नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि ज्ञानोबराय नाथ महाराजांना म्हणू लागले की अजान वृक्षाची मुळी ही माझ्या कंठाला लागली आहे आणि ती आळंदीला येऊन तू काढ. नाथ महाराजांना स्वप्न झालं. त्या ठिकाणी नाथ महाराज याबद्दल वर्णन करत असताना एका अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात की अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, यवनी समाधी स्थळी काढी वेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरा, तव नंदी माझारी देखिले द्वार, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. नाथ महाराजांना असा दृष्टांत घडला आणि नाथ महाराज आळंदीला आले. येत असताना एकटे आले नाहीत तर सोबत आपले सगळे वारकरी घेऊन दिंडी पताका सर्व लवाजमा घेऊन आले. मग आल्यानंतर इंद्रायणीच्या अलीकडच्या तीरावर सगळे वारकरी थांबले आणि समाधीच्या शोधाकरता नाथ महाराज त्या ठिकाणी निघालेले आहेत. निश्चितच त्या ठिकाणी घनदाट अरण्य निर्माण झाल्यामुळे ज्ञानोबरायांची समाधी कुठे आहे हे ज्ञात नव्हतं आणि मग ज्ञानोबरायांची समाधी शोधण्याकरता नाथ महाराज त्या ठिकाणी आले, परंतु समाधी सापडेना. मग त्या ठिकाणी नाथ महाराज एका ठिकाणी पुन्हा ध्यानस्थ बसले आणि त्या ठिकाणी पुन्हा ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांना दृष्टांत दिला. दृष्टांत दिल्यानंतर
या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलं की नंदीच्या खालून माझ्या समाधी विवरामध्ये येण्याकरता द्वार आहे. आजही आपण आळंदीला जर गेलो तर ज्ञानोबरायांच्या समाधी मंदिरामध्ये नाथपार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. नाथपार त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी पुन्हा दृष्टांत देऊन सांगितलं की समाधीचं द्वार हे नंदीच्या खालून समाधीचं द्वार आहे. आणि मग त्या ठिकाणी नाथ महाराज हे सिद्धेश्वराच्या नंदीपाशी पोहोचले आणि उठविला नंदी शिवाचा ढवळा. नाथ महाराजांनी तो नंदी बाजूला करून समाधीमध्ये प्रवेश केला. समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर साक्षात ज्ञानोबरायांना पाहणारे एकमेव संत म्हणजे नाथ महाराज आहेत. समाधी मध्ये जाऊन ज्ञानोबरायांचं दर्शन नाथ महाराजांनी घेतलं आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. आणि या ठिकाणी भेट झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी या ठिकाणी नाथ महाराजांना सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये अनेक पाठ भेद निर्माण झालेले आहेत. अनेक पाठ त्या ठिकाणी वेगवेगळे चुकीचे पाठ या ज्ञानेश्वरी मधले घातले गेलेत आणि तू ती ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध कर. 3 दिवस 3 रात्र ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी बद्दल ज्ञान दिलं आणि एक ज्ञानेश्वरी शुद्धीचं कार्य नाथ महाराजांना सोपवलं. ज्ञानोबरायांना अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. तर ज्ञानोबरायांना मुळी कंठाला कोणती लागली होती तर ही पाठभेदाची मुळी लागलेली होती. म्हणून मग त्या ठिकाणी नाथ महाराजांनी 3 दिवस 3 रात्र त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचा संवाद चालला. संवाद चालल्यानंतर इकडे सगळे वारकरी उपाशी होते, सामुग्री संपलेली होती आणि मग द्वादशीचा दिवस होता. आता द्वादशीच्या दिवशी ज्ञानोबराय स्वतः वाणी झाले, दुकानदार झाले आणि ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांसोबत आलेल्या सर्व वारकऱ्यांना सामुग्री दिली. झाले ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेऊन, पर्व काळ द्वादशी, जजली सामुग्री आम्हासी. ज्ञानोबरायांनी नाथ महाराजांच्या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी जेव घातलं. म्हणून आजही नाथ महाराजांची दिंडी ज्या ठिकाणी उतरली होती त्याच ठिकाणी पुंडलिकरायाच्या समोर च्या घाटावर नाथ महाराजांची दिंडी उतरते. नाथ महाराजांचा फड त्या ठिकाणी असतो. आजही द्वादशीची शिरापत ही नाथ महाराजांच्या फडावरील शिरापत ही संस्थांमध्ये मिसळल्यानंतरच त्या ठिकाणी सर्व मानकऱ्यांना प्रसाद वाटला जातो, अशी त्या ठिकाणी परंपरा आहे. म्हणून हा ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचा आगळा वेगळा संबंध आहे. आणि कार्तिकीची वारी असेल, या कार्तिकीची वारीला शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज संस्थान वारकरी फडाची दिंडी ही पैठणहून पौर्णिमेला प्रस्थान करते आणि नवमीच्या दिवशी, कार्तिक वद्य नवमीच्या दिवशी आळंदीला पोहोचते. आणि हा सगळा आळंदीच्या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव संपन्न होत असतो. म्हणून ज्ञानोबरायांचा आणि नाथ महाराजांचा फार मोठा संबंध आहे, फार मोठा दृढ संबंध या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. या नाथ महाराजांच्या नगरीमध्ये आपण या ठिकाणी नाथ महाराजांचं दर्शन घ्यावं, नाथ महाराजांचा जयघोष करावा आणि आपल्या त्या ठिकाणी जीवनाला कृतार्थता मिळवावी. कारण तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. संतांचं भजन केलं, संतांचं नामस्मरण केलं तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी पुण्याची प्राप्ती होत असते. संतांचं आपण भजन केलं पाहिजे. या ठिकाणी नाथ महाराजांचा आपण जय घोष करू. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज.